कोणतीही सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी, दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये, पाठकणा सरळ, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले, देह धारणा, पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहामध्ये शिथिलीकरण. जोड आपल्या श्वासाची, आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस, प्राणधारण. श्वासाच्या गतीकडे लक्ष. करणार आहोत श्वसन मार्गशुद्धी, कपालभाती, 20 ते 25 आवर्तन, ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 20 ते 25 आवर्तन यथाशक्ती. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग, आपल्या दोन्ही नाकपुड्या याची जाणीव. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी. हातांची ज्ञान मुद्रा. तीन मध्यम पट्टीचे ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओम. 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 ओंकाराची प्रार्थना, दोन्ही हात जोडून घेऊया. सुरुवात एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने सरळ वर नेऊया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. आज आपण थोडेसे डोळ्यांचे सूक्ष्म व्यायाम करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला साधीच बैठक घालायची. दोन्ही हात आपले गुडघ्यांवर असतील. द्रोण मुद्रेमध्ये, पाठ काढा सरळ. आणि आता डोळे अलगद मिटून घ्या. डोळ्यांवर कुठलाही ताण नसेल. आणि आता डोळे उघडायचे, मोठे करायचे, एकदम मोठे 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 ताणायचे ताणायचे आणि गच्च मिटून घ्यायचे. पुन्हा एकदा डोळे उघडायचे. जास्तीत जास्त ताण आणायचा. ताण 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 आणि गच्च मिटून घ्यायचे. पुन्हा एकदा डोळे उघडायचे. जास्तीत जास्त ताण आणायचा आणि गच्च मिटून घ्यायचे. रिलॅक्स.
डोळ्यांमधला सगळा ताण आता कमी करा आणि रिलॅक्स करा. पुन्हा अलगद डोळे उघडायचे आणि आपल्या उजव्या हाताचा अंगठा आपल्या नजरेच्या समोर घेऊन यायचा. उजव्या हाताचा अंगठा, डावा हात गुडघ्यावर असेल. आता हालचाल फक्त आपल्या डोळ्यांच्या बुबुळामध्ये असेल. आपल्याला मान कुठेही हलवायची नाहीये. नजर समोर असलेल्या अंगठ्याकडे असेल आणि आता हळूहळू आपला अंगठा उजव्या साईडला जातोय आणि तशीच आपली नजरही उजवीकडे फिरते. आपल्याला मान उजवीकडे फिरवायची नाही, फक्त नजरेमध्ये हालचाल. तिरप्या नजरेने उजवा अंगठा जास्तीत जास्त बघण्याचा प्रयत्न करा. मान आपली मध्यभागी आहे. मान मध्यभागी. जास्तीत जास्त खांद्यातून उजवा हात सरळ करा आणि तिकडे आपली नजर नेण्याचा प्रयत्न. पुन्हा सावकाश मध्यभागी. वन मोर राऊंड. जास्तीत जास्त हात उजवीकडे आणि नजर उजवीकडे. मान मध्यभागी असणार आहे. सावकाश मध्यभागी सेंटर मध्ये. आता हा अंगठा वर जाईल, नजर आपली वर सिलिंगकडे जाईल आणि खाली. नजर जमिनीकडे, अंगठा खाली. पुन्हा एकदा वर, बरोबर. जास्तीत जास्त वर, खाली. आता रोटेशन क्लॉकवाईज. नजर आपली खाली आहे, अंगठा खाली आहे. सुरुवात करूया. उजवीकडून डावीकडे अंगठा गोलाकार आपण फिरवतोय आणि त्याचबरोबर आपली नजर सुद्धा अशीच फिरते. अजून एक राऊंड करूया. उजवीकडून डावीकडे नजरेमध्ये आणि अंगठ्याने आपण मोठं वर्तुळ काढलंय. हात खाली, उजवा हात गुडघ्यावर, नजर समोर. डोळे अलगद मिटून घ्या थोड्या वेळासाठी. जर जास्त डोळ्यांना ताण वाटत असेल, जास्त दुखल्यासारखे वाटत असतील तर थोडीशी पापण्यांची उघडझाप करा. आता डावा अंगठा आपल्या नजरेच्या समोर घ्यायचा आहे आणि आता जास्तीत जास्त अंगठा डावीकडे जाईल. आपली नजर डावीकडे. मान आपल्याला कुठेही हलवायची नाही, फक्त हालचाल आपल्या नजरेत आहे आणि आपल्या हातामध्ये. पुन्हा सावकाश मध्यभागी. जास्तीत जास्त डावीकडे नेऊया. पुन्हा एकदा नजर डावीकडे चालली आहे. सावकाश मध्यभागी. आणि आता अंगठा वर सिलिंगच्या कडे आणि खाली जमिनीकडे. वर, खाली. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. डावीकडून उजवीकडे मोठं वर्तुळ अंगठ्याने आणि नजरेने. आपल्याला मान कुठेही हलवायची नाहीये, फक्त हालचाल आपल्या नजरेच्या बुबुळांमध्ये आणि आपल्या हातामध्ये. मध्यभागी येऊन थांबायचं. डावा हात गुडघ्यावर, पुन्हा नजर समोर आणि डोळे मिटून घ्यायचे. कपाळावर डोळ्यावर कुठलाही ताण नसेल. पुन्हा एकदा डोळे उघडायचे आणि आता पुन्हा आपण फक्त हालचाल आपल्या बुबुळांमध्ये. एकदा उजवीकडे पाहायचंय, एकदा डावीकडे. उजवीकडे, डावीकडे. उजवीकडे, डावीकडे. पुन्हा नजर मध्यभागी आणि आता वर पाहायचंय सिलिंगकडे आणि जमिनीकडे. वर, खाली. वर, खाली. पुन्हा नजर समोर. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरूया. उजवीकडे पाहायचंय, वर, डावीकडे, खाली. रोटेशन करा क्लॉकवाईज 2 वेळेला. उजवीकडे, वर, डावीकडे, खाली. आणि मग अँटी क्लॉकवाईज 2 वेळेला. आपली नजर डावीकडे जाईल, मग वर, उजवीकडे, खाली. अगदी सावकाश, गरागरा बुबुळ न फिरवता सावकाश कृती करा. 2 वेळा झालं की थांबायचंय. आणि आता डोळे मिटून घ्यायचे आणि आपलं जी ही रिंग फिंगर आहे ना, म्हणजे आपण जिथे अंगठी घालतो त्या रिंग फिंगरने आपल्या बंद डोळ्यांची जी बुबुळं आहेत, म्हणजे आपण डोळे मिटल्यानंतर जो फुगीर भाग असतो डोळ्यांवरती,
तो आपल्याला फक्त या हलक्या रिंग फिंगरने त्याचा मसाज करायचा आहे. डोळे मिटून घ्या आणि आपली रिंग फिंगर अलगदपणे आपल्या या डोळ्यांवर ठेवा. डोळ्यांचा जो फुगीर भाग आहे तिथे. आणि आता क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज हलकं हलकं मसाज करा डोळ्यांच्या त्या भागावरती. थोडस वर खाली आणि मग रोटेशन. आणि आता दोन्ही हातांच्या तळव्यांचं घर्षण करायचं, पामिंग करायचं. आणि निर्माण झालेली ऊब अलगद डोळ्यांच्या स्नायूंना टॅपिंग करायचं, हलक्या हलक्या हाताने टॅपिंग करायचं. पुन्हा एकदा पामिंग, घर्षण आणि नेत्रस्पर्श, हलक्या हाताने टॅपिंग. अजून एकदा घर्षण आणि टॅपिंग. डोळ्यांवरती हात तसाच ठेवायचा आहे आणि सावकाश पापण्यांची उघडझाप करायची. डोळ्यांसमोर हात, आपल्या हाताची उंजळ असेल आणि तिथेच आपण पापण्यांची उघडझाप करतोय. बरोबर. आणि आता पुन्हा डोळे अलगद मिटून घ्या. दोन्ही हात गुडघ्यांवर घ्या द्रोण मुद्रेमध्ये आणि सावकाश डोळे उघडा, अलगदपणे डोळे उघडा. आता आपल्याला आपल्या ज्या आयब्रोज आहेत ना, आज आपण थोडस फेस योगा करतोय. आता आपल्या ज्या आयब्रोज आहेत त्या आता आपल्याला अशा दोन बोटांची चिमूट करायची आहे आणि त्या चिमूटने ह्या दोन्ही आपल्या आयब्रो अशा चेपायच्या, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. हा, दोन्हीही आपल्या भुवया ज्या आहेत त्या आपण खालून वर आणि वरून खाली असं प्रेस, म्हणजे चेपतोय, प्रेस करतोय. चिमटीने करायचंय. आणि त्यानंतर आपलं जे पहिलं बोट आहे ते जिथे भुवई सुरू होते तिथे ते दाबत दाबत जिथे भुवई संपते तिकडे घेऊन यायचं आणि तिथे हलकासा प्रेशर करून थोडस गोलाकार फिरवायचं. पुन्हा एकदा जिथे भुवई सुरू होतीये तिथून तो आपण घेऊन येऊया, तिथे थोडस दाबत 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 जिथे भुवई संपते तिथे आपल्याला घेऊन यायचंय आणि छोटस प्रेशर देऊन गोलाकार फिरवायचं. वन मोर राऊंड, असं दाबत दाबत. बरोबर. आता पुन्हा या दोन्हीही बोटांची चिमूट करायची आणि आता आपल्या कानाचा जो भाग आहे ना तो पूर्ण कान आपण प्रेस करून घेऊया, वरून खाली आणि खालून वर, पूर्ण कान दोन बोटाच्या चिमटीने. हा बरोबर, वरून खाली आणि खालून वर, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. हा बरोबर. आणि आता आपलं जे पहिलं बोट आहे ना, पहिलं बोट ते कानाच्या मागे घेऊन जायचं आणि तिथे हलका हलका प्रेशर द्यायचा, तो पण असाच वरून खाली खालून वर, कानाच्या मागच्या बाजूने. वरून खाली प्रेशर द्यायचा आणि खालून वर. आता थोडस तोच प्रेशर आपल्या खाली गळ्याच्या इथे जिथे आपलं कॉलर बोन आहे तिथपर्यंत घेऊन या. हा, पुन्हा त्याच क्रमाने वर जा. अगदी सावकाश, जास्त जोरात करू नका, नाहीतर तिथे टॉन्सिल्सचा जो भाग आहे तो दुखू शकतो म्हणून. बरोबर. 1 ते 2 वेळा झालं की मग थांबा आणि पुन्हा आपल्या बोटांची चिमूट करायची आणि कानाची पाळी हलकीशी अशी ओढायची, रिलॅक्स करायची, ओढायची, रिलॅक्स करायची, ओढायची, रिलॅक्स करायची. आता पूर्ण कान थोडासा असा खेचून घ्या, त्याच बोटाच्या चिमटीने संपूर्ण कान वरून खाली आणि खालून वर. बघा, आपली पाचही ज्ञानेंद्रिय जी आहेत ही आपल्या ब्रेनशी कनेक्टेड आहे आणि म्हणून आपण ह्या सगळ्या छोट्या छोट्या कृती ज्या आहेत ह्या करतोय, वरून खाली आणि खालून वर. आता
आपल्या ही कानाची जी छोटी पाळी आहे ना, ही बघा, हा जो भाग आहे तो आपल्याला बंद करायचा आहे, उघडायचा आहे. हा, बंद करायचा, उघडायचा, बंद करायचा, उघडायचा आहे, बंद करायचा आहे, उघडायचा आहे. आणि आता आपली जी करंगळी आहे, जर नख वाढलं असेल तर कानामध्ये जेव्हा आपण हे करंगळी घालणार आहोत तेव्हा अगदी सावकाश करा. आपली करंगळी आहे ती आपल्या कानाच्या आतमध्ये घेऊन जायची आणि क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज गोलाकार फिरून द्यायचं. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. थांबायचंय. आणि आता आपल्याला एक दुसरी कृती करायची आहे, ती म्हणजे आपल्याला आपल्या गालामध्ये हवा भरून घ्यायची आहे. आपण फुग्यात कशी हवा भरतो आणि जेव्हा ती हवा सोडतो तेव्हा तो एकदम त्या छोट्याशा ज्याच्यातून हवा आपण भरतो त्या भागाचं छोटस असं चंबू करायचा आणि आपल्या ओठातून आपल्याला हवा बाहेर काढायची. बघा या प्रकारे. जेव्हा आपण ही कृती करतो तेव्हा आपले पेस मसल जे आहे तिथे जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते ऍक्टिव्हेट होतं आणि त्याच्यामुळे आपला चेहरा सुद्धा तजेलदार दिसतो. तर पुन्हा सुरुवात करूया आपण. आपल्या गालामध्ये हवा भरायची आहे दोन्हीही. गाल जास्तीत जास्त फुगवायचे आणि मग ओठांचा चंबू करायचा आणि संपूर्ण हवा सोडून द्यायची. पुन्हा एकदा गाल फुगूया आणि ओठांचा चंबू करून पूर्णपणे हवा सोडून द्या. आणि आता आपल्याला एकदा उजवा गाल फुगवायचा, एकदा डावा, या प्रकारे. एकदा उजवा गाल फुगवायचा आणि एकदा डावा. आणि आता आपल्याला एखादी गोष्ट आवडली नाही की आपण कसं नाक मुरडतो तसं आपल्याला नाक मुरडायचं. एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. आता आपल्याला ओठ ओठांचं प्रसरण करायचं म्हणजे हसायचंय आणि पुन्हा ओठ आकुंचित करायचे. बघा या प्रकारे. बरोबर. आता आपल्याला काय करायचंय की आपल्याला हनुमंतासारखं म्हणजे तोंड आपल्याला असं फुगवायचंय. म्हणजेच आपला जो ओठांचा जो वरचा भाग आहे तो आणि हा जो इथे खाली असलेला भाग आहे तो असा फुगवायचा आणि डोळे मोठे करायचे हनुमंतासारखे. बघा या प्रकारे. हम्म, बरोबर. पुन्हा एकदा करूया. जेव्हा आपण या सगळ्या कृती करतो तेव्हा बघा म्हणजे आपण जेव्हा हसतो ना तेव्हा इथे एक छोटीशी अशी रेष येते. तर ती रेष न येण्यासाठी आपण ह्या सगळ्या कृती करतोय. म्हणजे आपलं संपूर्ण जी स्किन आहे चेहऱ्याची ती खूप छान अशी टवटवीत राहते, तिथलं ब्लड सर्क्युलेशन खूप चांगलं ऍक्टिव्हेट होतं. म्हणून ह्या सगळ्या आपण कृती करतोय. आता कधी कधी बघा आपल्याला डबल चिन येते, म्हणजे इथला जो आपला भाग आहे तो थोडासा वाढलेला असतो, डबल चिन. तर तो कमी होण्यासाठी आपण काय करायचं, तर आपली मान उजवीकडे घेऊन जायची. उजवीकडे घेऊन गेल्यानंतर आपल्या तोंडामध्ये पूर्णपणे हवा भरायची. आपले दोन्ही गाल फुगवून घ्यायचे आणि ओठांचा चंबू करून बघा, हा जो वरचा ओठ आहे ना तो नाकाला लावण्याचा प्रयत्न करायचा. मी तुम्हाला समोरून दाखवते. आपल्याला ते फक्त उजव्या बाजूला मान नेऊन करायचंय. बघा या प्रकारे. म्हणजे इकडे तुमच्या प्रेशर यायला पाहिजे. आपोआप जेव्हा आपण उजवीकडे मान नेतो तेव्हा आपल्या कंठस्थ ग्रंथींवरती ताण दाब येतोच. त्याचबरोबर आपल्या इकडच्या ज्या भागावरती सुद्धा तो प्रेशर येणार आहे. चला सुरुवात करूया. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा आणि आता मान हळूहळू उजवीकडे न्या. दोन्हीही गालांमध्ये हवा भरून घ्या आणि ओठांचा चंबू करा.
सावकाश हवा सोडून द्या. अजून एक राऊंड करूया. दोन्ही गालांमध्ये हवा भरून घ्या. ओठांचा चंबू करा. सावकाश हवा सोडून द्या. मान मध्यभागी येऊ देत. हीच कृती विरुद्ध बाजूने. आता आपली मान डावीकडे जाईल आणि पुन्हा आपल्या दोन्ही गालांमध्ये हवा भरून घ्या. ओठांचा चंबू करा. सावकाश हवा सोडून द्या. अजून एकदा दोन्ही गालांमध्ये हवा भरून घ्या. ओठांचा चंबू करा, म्हणजे आपल्या खालची जो चीन आहे त्याला प्रेशर येतो, ताण येतो. संपूर्ण हवा सोडून द्या आणि मान मध्यभागी. डोळे अलगद मिटून घ्या. संपूर्ण ह्या कृतीचा जो काही परिणाम होतोय त्याचा आपण अनुभव घेऊया. आता आपण थोडेसे जिभेचे सूक्ष्म व्यायाम करणार आहोत. जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची आणि आतमध्ये घ्यायची. तर याच्याने अल्झायमर सारखे जे त्रास आहेत ते कमी व्हायला मदत होते. म्हणजे जसजसं आपलं वय वाढतं तसतसा आपला विसराळूपणा वाढतो. नकळत आपण काही गोष्टी विसरायला लागतो. हे फार स्वाभाविक आहे किंवा हे असं होतं जसं वय वाढतं तसं. पण आपली बुद्धी जर चांगली राहावी असं आपल्याला वाटत असतं, अगदी शेवटपर्यंत जर आपल्याला ठणठणीत राहावं असं वाटत असेल, तर या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला करणं फार महत्वाचं आहे. तर आता जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची आणि आतमध्ये, म्हणजे आपले पूर्णपणे जिभेचे स्नायू ताणायचे आहेत. आपली पाचही ज्ञानेंद्रिय ही ब्रेनशी कनेक्टेड आहेत आणि ती आपल्याला छान ठेवायची आहेत, त्यांचे आरोग्य. तर आता सुरुवात करूया. जीभ जास्तीत जास्त बाहेर आणि आतमध्ये. बाहेर, आतमध्ये. बाहेर, आतमध्ये. आता जीभ बाहेर घेऊन यायची आणि एकदा उजवीकडे एकदा डावीकडे आपल्याला करून घ्यायची. सुरुवात करूया. जीभ बाहेर घेऊन या आणि एकदा उजवीकडे डावीकडे. नजर आपली जिभेच्या शेंड्याकडे ठेवा. सुरुवात करा. आता गोलाकार फिरून घ्या. क्लॉकवाईज 2 वेळेला, अँटी क्लॉकवाईज 2 वेळेला. जीभ बाहेर घेऊन यायची आणि गोलाकार फिरवायची. अँटी क्लॉकवाईज. जीभ आतमध्ये, तोंड बंद, डोळे बंद. पूर्णपणे तुमच्या जिभेच्या स्नायूंना आलेला ताण त्याकडे लक्ष. दोन्ही पाय पसरवून घ्या. विश्रांती. आपण साधी मांडी घालून बराच वेळ बसलो होतो, त्यामुळे कदाचित थोडंसं पायांना मुंगे आल्यासारखं होत असेल किंवा पाय आखडल्यासारखे वाटत असतील, तर विश्रांती घ्या. दोन्ही पाय लांब करून आणि थोडेसे पाय एकमेकांना असे पावलं आपटून घ्या. करूया नौकाचालन. दोन्ही पाय समोर घ्या. दोन्ही हातांच्या मुठी घट्ट वळून घ्या. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. एक श्वास भरून घ्या. थोडस मागे व्हा आणि श्वास सोडत पुढे या. एक श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2, 3, 4, 5. अँटी क्लॉकवाईज पुढून मागे. श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 1. हाताच्या मुठी पावलाच्या बाहेर जाऊ दे. 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबा. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. करूया आपण पद्मासनस्थ योग मुद्रा आणि त्यासाठी दोन्ही पाय जुळलेले ठेवा आणि पद्मासन विधिवत एक एक पाय फोल्ड करून उजवा पाय मग डावा पाय. बरोबर. आणि आता डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडा. ती पकड आपल्या माकड हाडाच्या इथे घ्या.
डाव्या हाताची घट्ट मूठ वळून घ्यायची, नजर समोर असेल, एका बिंदूकडे स्थिर करा. आपली हनुवटी जमिनीला समांतर आहे आता. आणि जेव्हा आपण श्वास भरून घेऊ तेव्हा हनुवटी थोडीशी वर उचलायची आहे. खांदे मागून एकमेकांच्या जवळ येतील आणि छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण. सुरुवात करा. एक श्वास भरून घेऊया. हनुवटी थोडीशी वर उचलली जाईल, खांदे मागून एकमेकांच्या जवळ येतील आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुका. आधी पोटाचा भाग आपल्या पायाच्या वर येऊ देत, मग छातीचा भाग पुढे येईल. त्याच्यानंतर आपला गळा, हनुवटी, नाक आणि त्यानंतर आपलं कपाळ जमिनीकडे सैल सर सोडण्याचा प्रयत्न करा. ज्यांचं कपाळ जमिनीला टेकतंय त्यांनी त्या स्थितीमध्ये थांबण्याचा प्रयत्न करा. हाताची जी पकड आहे ती थोडीशी लूज करा, म्हणजे खांदे आणि कोपरं जमिनीच्या दिशेने सैल सर सोडले जातील. आणि इथे थांबा यथाशक्ती. आपला आत्ताच आपण फेस योगा केला, म्हणजेच आपण आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंना ताण दिला होता. आणि ही जी योग मुद्रा आपण केलीये, इथे आपला रक्तप्रवाह हा हृदयापासून आपल्या चेहऱ्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. त्यासाठी आपण ही योग मुद्रा केली की त्याचे आपल्याला बेनिफिट्स खूप चांगले मिळायला पाहिजेत म्हणून. श्वास चालू असेल यथाशक्ती थांबा आणि उलट चाल करताना पुन्हा हाताची पकड घट्ट करा. थोडेसे खांदे मागून एकमेकांच्या जवळ घ्या, हाताची कोपरे थोडीशी वर उचला आणि श्वास घेत घेत कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग असं करत करत पोट वरती या. डोळे अलगद मिटलेले, अगदी सावकाश वर या. डोळे मिटलेले आहेत, हाताची पकड सोडून द्या. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा आणि या स्थितीमध्ये थांबा. संपूर्ण योग मुद्रेचा आपल्या ब्लड सर्क्युलेशन मध्ये, आपल्या शरीरामध्ये जो काही वेगळेपणा झाला होता तो पुन्हा एकदा पूर्ववत होतोय. रक्तप्रवाह पुन्हा एकदा पूर्ववत होऊ दे. याचा आपल्याला अनुभव मिळतोय का हे आपलं आपण तपासूया. आणि एकेका पायाने पद्मासन सोडून द्या. एक एक पाय सरळ करा. थोड्या वेळ विश्रांती घ्या. आणि सावकाश दंड स्थितीमध्ये म्हणजे उठून उभं राहायचं. दंड स्थितीमध्ये विश्रांती. करणार आहोत आपण वायू निष्कोणासन आणि त्यासाठी दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. हाताचे तळवे आपल्या पावलांच्या खाली जाऊ देत. आणि आता श्वास घेत आपल्याला खाली बसायचंय, नजर वर. श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. एक लास्ट राउंड करूया. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. सावकाश वरती या आणि विश्रांती. करणार आहोत आपण सर्वांग पुष्टी आसन. त्यासाठी दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे. एका हाताने दुसऱ्या हाताची दोन्ही हाताची बोटे एकमेकांमध्ये गुंफून घ्या. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ वर घ्या. आणि आता उजवीकडे टर्न होऊया. उजव्या बाजूला खाली झोपूया आणि असंच हळूहळू गोलाकार फिरून डावीकडून वर येऊया. एक, अगदी 2 वेळेलाच आपण करणार आहोत. उजवीकडून डावीकडे 2 वेळेला आणि डावीकडून उजवीकडे 2. बरोबर. आता 2 वेळेला डावीकडून उजवीकडे. डाव्या बाजूला टर्न व्हायचंय आणि सुरुवात करूया. डावीकडून खाली झुका आणि हळूहळू उजवीकडे या, वर या. 1, 2. सावकाश हात खाली घ्या. आता तेच हात आपल्या कमरेवर ठेवा. दोन्ही पायांमधलं अंतर थोडस कमी करा. करणार आहोत आपण हिप रोटेशन. दोन्ही हात कमरेवर आहेत आणि आता सुरुवात करूया. आपल्याला आपली कंबर गोलाकार फिरून घ्यायची. एकदा उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. 3 वेळेला क्लॉकवाईज आणि 3 वेळेला अँटी क्लॉकवाईज.
3 वेळेला क्लॉकवाईज. बरोबर. मान नका हलू सोनलताई. मान सरळ ठेवा समोर, एका बिंदूकडे स्थिर करा नजर. हा, पाठीचा कणा सरळ, दोन्ही हात आता आपल्या कमरेवर आहे. बरोबर. आता फक्त आपली कंबर ह्या उजवीकडे घ्या, पुढे घ्या, डावीकडे, हा पाठीमागे. बरोबर. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आणि आपण जी हालचाल करतोय ना त्याकडे आपलं लक्ष न्यायचंय. हा, बरोबर. आणि आता डावीकडून उजवीकडे 3 वेळेला अँटी क्लॉकवाईज. त्यामुळे काय होतं, आपले हिप जॉईंट्स मोकळे होतात आणि त्याचबरोबर आपल्या मांड्यांचा जो भाग आहे वाढलेला तो सुद्धा कमी व्हायला मदत होते. बरोबर. छान. थांबायचंय, थांबायचंय. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. दोन्ही हातांचं फुल हँड रोटेशन करून घेऊया. दोन्ही हात समोर घ्या, हाताची मुठी घट्ट वळून घ्या आणि आता श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1 2 बरोबर 3. पुन्हा दोन्ही हात समोर घ्या आणि आता श्वास सोडत, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2 3. बरोबर. 3 वेळा झालं की थांबा आणि पुन्हा एकदा विश्रांती. एक श्वास भरून घ्या, संपूर्ण श्वास सोडा. करणार आहोत आपण त्रिकोणासन, पण थोडस डायनॅमिक असेल. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, दोन्ही हात खांद्यातून सरळ करा, कमरेतनं पुढे झुका आणि आता आपल्याला एकदा उजवा हात डाव्या पावलाकडे न्यायचा आहे आणि डावा हात उजव्या पावलाकडे. जो हात आपण आता समजा उजवा हात डावीकडे नेलाय तर डावा हात सरळ वर असेल, डावा हात जेव्हा उजवीकडे येईल तेव्हा उजवा हात सरळ वर असेल. अशी थोडीशी डायनॅमिक हालचाल करणार आहोत. ठीक आहे. ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे, व्हेरिकोज वेनचा त्रास आहे, त्यांनी मात्र करताना काळजी घ्या, पायामध्ये जास्त अंतर घेऊ नका. सुरुवात करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर, हात खांद्यातून सरळ, थोडस कमरेचं पुढे झुकायचं आहे आणि एकदा डावीकडे, एकदा उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. आता इथे थांबा, डावीकडे आल्यावर थांबा, नजर डाव्या हाताच्या बोटांकडे न्या, खांदा रिलॅक्स करा, डाव्या हाताचा खांदा रिलॅक्स, तोंड बंद, श्वास चालू, नजर हाताकडे. 5 4 3 2 1. विरुद्ध बाजूने डावा हात आता उजव्या पावलाकडे येऊ दे, उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर, खांदा रिलॅक्स, नजर उजव्या हाताच्या पंजाकडे. थांबा. 5 4 3 2 1. सावकाश डावा हात सरळ करा, श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा, दोन्ही हात खाली, पायांमधलं अंतर कमी, विश्रांती. मान मागे सैल सर सैल विश्रांती. आपण अजून एक थोडीशी ऍडव्हान्स कृती असेल, यथाशक्ती प्रयत्न करा. पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि आता आपला जो उजवा पाय आहे, डावं पाऊल हे आपलं समोर असेल, समोरच्या बाजूला, उजवं पाऊल थोडस उजव्या बाजूला टर्न करा, उजवं पाऊल. हा, बरोबर. आणि आता आपल्याला थोडस उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा आहे, पण गुडघ्यावर प्रेशर देऊ नका, मांडीवरती. तुम्हाला थोडस मांडीच्या आधाराने आपल्याला जेवढं खाली जाता येईल डावा पाय सरळ करा. हा, गुडघ्यावर प्रेशर न देता थोडस मांडीवरती प्रेशर द्या, तिथल्या स्नायूंना थोडस ऍक्टिव्हेट करा. हा, हे आपलं आपण तपासायचंय की आपल्याला गुडघ्यावरती कुठेही प्रेशर द्यायचा नाही. हा, जेवढं खाली येत आहे तेवढं खाली या. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी उजवा जो हात आहे तो उजव्या पावलाकडे घेण्याचा प्रयत्न करा. बघा, येतोय का खाली टेकवता जमिनीवरती? हा, बरोबर बरोबर. डावा हात तसाच, सॉरी, डावा पाय आपला गुडघ्यातनं सरळ आहे. आणि आता जर शक्य असेल तर डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. हा, बरोबर. छान, खूप छान सोनलताई. नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे. इथे थांबा. 1
2 3 परफेक्ट. सावकाश डावा हात खाली घ्या आणि हळूहळू वर या. हाताच्या आधाराने वर या. बरोबर. थोडा वेळ रिलॅक्स व्हा. पायावरती जर जास्त प्रेशर, गुडघ्यावरती आपल्याला शक्यतो प्रेशर आणायचं नाहीये. आपल्याला आपल्या थाय मसल्स वरती प्रेशर आणायचंय, कारण की तो आपला भाग वाढलेला असतो. तर तिथला जो फॅट आहे तो कमी करण्यासाठी ही एक छोटीशी कृती. पुन्हा एकदा, त्याला पार्श्वकोनासन असं नाव आहे. पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर असेल. आता उजवा पाऊल समोर आहे, समोरच्या बाजूला. डावा पाऊल डाव्या दिशेला. हा, बरोबर. आणि आता डावा पाय फोल्ड करायला सुरुवात करा. गुडघ्यावर प्रेशर न देता आपल्याला जास्तीत जास्त मांडीचा भाग वापरायचा आहे. बरोबर, छान. आता आपल्याला आपला डावा जो हात आहे तो डाव्या पावलाजवळ घ्यायचा आहे. डावा हात डाव्या पावलाजवळ घ्या. पावलाच्या खाली ठेवला तरीही चालेल. उजवा पाय जास्तीत जास्त लांब करण्याचा प्रयत्न करा, अट्टाहास नसेल. आणि आता उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे. आणि इथे थांबा. बरोबर. 1 2 3. छान. आता सावकाश उजवा हात खाली घ्या जमिनीवर आणि हळूहळू वर या. जर आपण डायरेक्ट वर आलो ना तर थोडासा बॅलन्स जाऊ शकतो, म्हणून आपण ही एक छोटस व्हेरिएशन आपण आपल्या सोयीसाठी विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल. बघा, जेव्हा आपण हात वर नेतो ना तेव्हा आपोआप आपले खांदे सुद्धा एक्सपांड होतात. त्यामुळे फुफ्फुस जी आहेत ती सुद्धा ताणली जातात, म्हणजे आपोआप आपली लंग्स कॅपॅसिटी सुद्धा वाढायला मदत होते. सूर्यनमस्कार करूया. मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचं. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आपण एक सूर्यनमस्कार जो आपला नेहमीचा आहे तो करूया आणि एक आपला डायबेटिक्स वाला सूर्यनमस्कार करूया. एक म्हणजे 2 सायकल. जेव्हा आपण 2 सूर्यनमस्कार करतो तेव्हा आपली एक सायकल पूर्ण होते. अशा हिशोबाने मी म्हणते, म्हणजे एकूण आपल्याला 4 सूर्यनमस्कार करायचे. दोन्ही हात जोडलेले, डोळे अलगद मिटून घेऊया आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. सूर्यदेवतेचं मनन स्मरण चिंतन. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भानवे नमः. एक नमस्कारासन. डोळे. 2 हस्त उत्तानासन. 3 हस्त पादासन. 4 उजवा पाय मागे अश्व संचलनासन. 5 चतुरंग दंडासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन, पावलं फ्लॅट करा जमिनीकडे. 8 पर्वतासन, टाचा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न. 9 उजवा पाय पुढे अश्व संचलनासन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. अजून एक. आता इथे आपल्याला प्रत्येक स्थितीमध्ये थांबायचंय. ओम आदित्याय नमः. 1 2 3 4. डावा पाय मागे, नजर सिलिंगकडे. तोंड बंद. 5 उजवा पाय मागे चतुरंग दंडासन. नजर दोन्ही हातांच्या मध्ये, पाठीची स्लॅंटिंग पोझिशन. पोट जमिनीकडे सैल सर सोडून द्या. नजर समोर. 6 अष्टांगासन. पावलं जमिनीकडे फ्लॅट करा. 7 भुजंगासन. तोंड बंद, नजर सिलिंगकडे. 8 पर्वतासन. टाचा जास्तीत जास्त जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा आणि आपली नजर आपल्या नेवल रिजनकडे, म्हणजे आपल्या नाभी प्रदेशाकडे घेऊन जा. 9 डावा पाय पुढे अश्व संचलनासन. नजर सिलिंगकडे. तोंड बंद.
10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. आपण प्रत्येक स्थितीमध्ये 1 ते 2 सेकंद थांबण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की कुठे कुठे आपल्याला ताण आणि दाब जाणवत होता. आणि आता आपण 2 सूर्यनमस्कार डायबिटीस वाले करून घेऊया. सुरुवात करूया. ओम मित्राय नमः. 1 हस्त उत्तानासन, 2 हस्त पादासन, 3 उजवा पाय मागे अश्वसंचलनासन, 4 डावा पाय मागे चतुरंग दंडासन, 5 शशकासन, गुडघे जमिनीवर, पावलं फ्लॅट, सीटचा भाग आपल्या पायावर, कपाळ जमिनीवर. वज्रासनामध्ये आपण शशकासन करतो त्याप्रमाणे ही कृती. 5 शशकासन, 6 अष्टांग नमस्कार, तिथल्या तिथेच अष्टांग नमस्कार, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 पुन्हा एकदा शशकासन. बरोबर. 10 डावा पाय पुढे, सॉरी उजवा पाय पुढे अश्वसंचलनासन, 11 हस्तपादासन, 12 तिथल्या तिथेच नमस्कार. आणि आता एक शेवटचा करूया. ओम भास्कराय नमो नमः. 1 हस्तोत्तानासन, 2 हस्तपादासन, 3 डावा पाय मागे अश्वसंचलनासन, चतुरंग दंडासन, 5 शशकासन, 6 अष्टांग नमस्कार, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 शशकासन, 10 डावा पाय पुढे अश्वसंचलनासन, 11 हस्तपादासन आणि 12 नमस्कारासन. आणि सरळ व्हा. श्वासाची गती वाढली असेल तर मुखधोती करा. आणि सावकाश बैठक स्थितीमध्ये घ्या आणि त्यानंतर पाठीवर पडून विश्रांती. एका कुशल वळायचं, पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर. करणार आहोत आपण आता उत्तान वक्रासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि मग डावा. आपली सीटचा भाग, आपल्या टाचांचा भाग जास्तीत जास्त आपल्या सीटच्या जवळ येऊ दे. हाताच्या आधाराने ओढून द्यायचा येतो. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ती पकड आपल्या डोक्याच्या मागे, जसं आपण उशी देतो त्याप्रमाणे घ्यायची आहे. आता जोडलेले पाय आपले उजव्या बाजूला जातील आणि मान डावीकडे. डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न करा. हाताची कोपरं कुठेही वर उचलायची नाहीये, ती पूर्णपणे जमिनीवर असतील. उजवी बाजू पूर्णपणे सैल सोडा. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. देहधारणा, संपूर्ण शरीराचा आकृती बंद. आपला आपण तपासूया, कुठे ताण वाटतोय, कुठे दाब वाटतोय. आणि मनातल्या मनात ओमचा उच्चार. श्वास धरून द्यायचा, श्वास सोडताना ओंकार. मनातल्या मनात स्वतः स्वतःशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न. उलट चाल, सावकाश, पाय मध्यभागी, मान मध्यभागी. टाचा सीट पासून लांब गेले असतील तर त्या हाताच्या आधाराने जवळ ओढून घ्या. पुन्हा हाताची पकड आपल्या डोक्याच्या मागे. आता जुळलेले पाय डाव्या बाजूला जातील, मान उजवीकडे. उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न करा. तोंड बंद, डोळे बंद, खांदे रिलॅक्स, हाताची कोपरं जमिनीवर. पावलावर पाऊल, गुडघ्यावर गुडघा असेल. बंद डोळ्यांनी देहधारणा, संपूर्ण शरीराचा आकृतीबद्ध तपासूया. आणि प्राणधारणा, जोड आपल्या श्वासाची आहेच. श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार.
सावकाश उलटसाल, मान मध्यभागी, डोकं पाय मध्यभागी, दोन्ही पाय सरळ करा, हाताची पकड सोडून द्या आणि सावकाश एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती घेऊया. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. करणार आहोत आपण आता धनुरासन आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर आहे. दोन्ही पाय फोल्ड करा. उजव्या हाताने उजव्या पायाचा अँकल पकडा, डाव्या हाताने डाव्या पायाचा अँकल पकडा. पायाची पकड थोडीशी घट्ट करा. आता आपल्या मांडीचा भाग वर उचला, म्हणजे आपलं कपाळ सुद्धा आपोआप वर येईल आणि हळूहळू आपल्याला ते मांडीचा भाग स्प्रेड करायचा आहे. नजर समोर, जास्तीत जास्त ताणण्याचा प्रयत्न करा. खांदे रिलॅक्स ठेवा. पाठीच्या मणक्यावरती आलेला अंतर्वक्र आकार, त्याकडे लक्ष, जोड श्वासाची. छान, खूप छान. या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करा, श्वास रोखून न ठरता. आणि उलटसाल करताना आधी कपाळ जमिनीवर टेकवा, दोन्ही पायाची पकड सोडून द्या, दोन्ही पाय सरळ करा आणि सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. पोटावरती आणि छातीच्या भागावर आलेला प्रेशर, त्यामुळे श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल. परत नाकाने श्वास घ्या, तोंडाने हळुवारपणे सोडून द्या. सावकाश एका कुशीला वळून बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळ्यालगत पेटून घेऊया. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. प्राणायामाचा श्लोक दोन्ही हात जोडून घ्यायचे. सुरुवात. प्राणस्तेदं वशे सर्वं, त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं, मातेव पुत्रान् रक्षस्व, श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला मनोमंथन. मानसर, दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळ्यालगत मिटलेले तसेच ठेवायचे. अनुलोम विलोमची 3 आवर्तनं. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा. उजवी नाकपुडी सहज बंद करूया, डोळे अलगद मिटलेले आहेत. कपाळावर, चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल. डावीने आहे तो श्वास सोडून, डावीने खोलवर दीर्घ पुरव. डावी बंद, उजवीने संथ रेचक, उजवीने पूरक. उजवी बंद, डावीने संथ रेचक, डावीने पूरक. डावी बंद, उजवीने संथ रेचक, उजवीने पूरक. उजवी बंद, डावीने संथ रेचक. शेवटचा वर्तन. डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद, उजवीने संथ रेचक, उजवीने पूरक.
उजवी बंद, डावीने सर्व रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेमध्ये येऊ दे. जाणीव आपल्या दोन्ही नाकपुड्यांकडे. तिथला श्वसन मार्ग मोकळा झालेला आहे. आपली कुठली नाडी ऍक्टिव्हेट आहे हे आता आपल्या लक्षात आलं असेल. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा आहे. या ज्ञान मुद्रेकडे आपलं मन केंद्रित करून घेऊया. प्राणस्पंदनांची अनुभूती घेऊया. चेहरा शांत आहे. विचारांची गती कमी होत चालली आहे. ताण कमी करण्यासाठी या प्राणस्पंदनांची अनुभूती. एक हलकासा स्मित हास्य आपल्या ओठांवरती करणार आहोत. भ्रामरीची 5 आवर्तनं. पहिल्या आवर्तनासाठी खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक. दोन्ही हात आता आपल्या दोन्ही कानांवर ठेवायचे आहेत आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. दोन्ही हातांची 4 बोट आपल्या बंद डोळ्यांवर ठेवा. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमरगुंजन. दोन्ही हात आता आपल्या टाळूवर येतील. एका हातावर दुसऱ्या हाताचा तळवा ठेवायचा आहे. एक हलकसं प्रेशर. डोळे अलगद मिटलेले आहेत. खोलवर दीर्घ पूरक. दातावर दात आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. दोन्ही हात गुडघ्यांवर येऊ दे. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती आपल्या संपूर्ण अवतीभोवती आपल्या शरीरामध्ये आहे. आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या. पद्मासन, अर्ध पद्मासन आणि शवासनासाठी पाठीवर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचं आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर. शवासनाची आदर्श स्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर आहे. हात शरीरापासून लांब आहेत. हाताची बोटं अर्धवट मिटलेली आहेत. तळवे सिलिंगकडे. मान आपले डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. चष्मा असेल तर तो थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचा आहे. शवासनाची आदर्श स्थिती आपण धारण केलेली आहेच. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीराचं निरीक्षण करूया. आणि आज आपण जी काही साधना केली त्या साधनेचा मनातल्या मनात मागोवा घेऊया. उत्तानं शववद्भूमौ शयनं तच्छवासनं शवासनं श्रांतिहरं चित्तविश्रांतिकारकम्. आपण साधना केल्यानंतर आपल्या शरीराला विश्रांती गरजेची आहे आणि मनाला शांती गरजेची आहे. आणि यासाठीच आपण हे आनंदासन, चैतन्यासन आपण करीत आहोत. शरीरामध्ये जाणीवपूर्वक शिथिलता. सुरुवात दोन्ही पावलांपासून. माझ्या दोन्ही पायांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, माझे हिप जॉईंट्स, माझ्या कमरेचा भाग, माझ्या सीटचा भाग मी मनाने शिथिल करत आहे.
माझे दोन्ही हात, हातांची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा, तिथले सगळे स्नायू शिथिल होत आहेत. माझ्या पाठकड्यांमधले 33 मणके शिथिल होत आहेत. माझा उदरभाग, तिथले सगळे महत्वाचे स्नायू, माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, फुफ्फुस, छोटस हृदय शिथिल होत आहे. माझ्या शरीराचा हा संपूर्ण मधला भाग शिथिल झालेला आहे. जाणीव माझी कंठापासून मस्तिष्कापर्यंत. गळ्यातील आजूबाजूचे स्नायू शिथिल होत आहेत. माझे ओठ, माझे दात, माझ्या तोंडाच्या आतमध्ये सैल असलेली जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग शिथिल होत आहे. माझे दोन गाल, दोन कान, माझं नाक, नाकाचा शेंड्या, माझ्या दोन नाकपुड्या शिथिल होत आहेत. माझे अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, माझ्या टाळूचा भाग, माझे केस शिथिल होत चालले आहे, रिलॅक्स होत चालले आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझ्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधी शिथिल झालेले आहेत आणि ते हवेत कापसासारखे तरंगत आहेत. आपल्या अवतीभोवती आनंदाचं वातावरण आहे. दिवाळी सुरू झालेली आहे. आपण खूप सुखी आहोत, समाधानी आहोत, आनंदी आहोत. आपलं शारीरिक मानसिक स्वास्थ्य अतिशय उत्तम आहे आणि आपल्याला खूप छान वाटतंय. आपण केलेली साधना, तिचं समाधान, तिचा आनंद आपल्या चेहऱ्यावर दिसत आहे. जाणीव आपल्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. माझ्या श्वासाची गती संथ, मंद, लयबद्ध होत चालली आहे. विचारांची गती कमी झालेली आहे. मला भावनिक, आध्यात्मिक, शारीरिक या प्रत्येक स्तरावरती सुख, शांती आणि समाधान लाभत आहे. श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येत आहे. थंड हवेचा स्पर्श माझ्या नाकपुड्यांना होतोय. श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जात आहे. उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मक, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया आणि आपल्या मनाशी एक निश्चय करूया. समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेव अभ्यासते प्राज्ञा यथाशक्ती निरंतरम. माझ्या जीवनामध्ये मला सुख, समाधान, आनंद, सौख्य, उत्तम आरोग्य प्राप्त करून घ्यायचं आहे आणि यासाठी उचित अशी योग साधना मी नित्यनियमाने करणार आहे आणि रोजचा 1 तास हा मी स्वतःला देणार आहे. प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती प्राप्त झालेली आपली मनस्थिती, प्रचंड सकारात्मक ऊर्जा आपल्याला या क्षणी प्राप्त होत आहे, याचा आपण अनुभव घेत आहोत. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, इष्टदेवतेचं, कुलस्वामिनीचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन, त्याचे आशीर्वाद आणि या स्थितीतून बाहेर येण्यासाठी हातापायांच्या बोटांमध्ये प्रत्यक्ष घालतात. मान डावीकडे उजवीकडे फिरून घेऊया. हा सरळ डोक्याच्या दिशेने वर घेऊया. एक हलकासा खेच. आपण सज्ज होतोय आजच्या दिवसासाठी आणि अलगद डाव्या दिशेला उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये जोडून घेऊया शांती पाठासाठी. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्छते पूर्णस्य पूर्णमादाय
पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांती। करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत झोपूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. राग द्वेष अहंकार आपण ओमच्या चरणी सोडून देत आहोत आणि एका आत्मविश्वासाने उत्साहाने आपण आपल्या दिवसाला सुरुवात करू. श्वास घेत घेत कमरेत पसरा. श्वास सोडत दोन्ही हात खाली. दोन्ही हात गुडघ्यांवर ज्ञान मुद्रेमध्ये. एक मकार लांबवलेला ओमचा उच्चार. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओ. हाताच्या तळव्यांचं घर्षण एकमेकांचं. निर्माण झालेली वर्दळपणे डोळ्यांच्या स्नायूंना द्या आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. जिथून सुरुवात तिथेच आपला शेवट. हरिओम. आपली साधना इथे सुफल संपल. धन्यवाद. आज आपल्या या महिन्याचा वर्गाचा शेवटचा दिवस आहे. सो 4 तारखेपासून आपला नेक्स्ट बॅच म्हणजे पुढच्या महिन्याचा वर्ग सुरू होत आहे. जर कोणाला काही शंका असेल किंवा काही विचारायचं असेल तर विचारू शकता. अनम्यूट करते. अनम्यूट केलं. दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून आपण या वर्गाला जॉईन झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. तुमच्या सहकार्यामुळे आपला हा वर्ग पूर्ण झालाय. जर कोणाला काही शंका किंवा काही विचारायचं असेल तर विचारू शकता. जर तुम्हाला अजून काही नवीन हवं असेल तर तेही सांगू शकता. आपण नक्कीच ते देण्याचा प्रयत्न करू आणि तुमचे अभिप्राय नक्कीच कळवा. म्हणजे त्याच्यामुळे बाकीच्यांना एक उत्साह मिळेल आणि योग हा आपल्या सगळ्या घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे. त्यामुळे नक्कीच तुम्ही तुमचे जे अभिप्राय असतील किंवा काही असेल तर सांगू शकता. हा, एक मिनिट मी तुम्हाला अनम्यूट करते. हा, बोलू शकता तुम्ही. अनम्यूट होऊन बोलू शकता. मी केलंय. एक मिनिट तुमचा माईक फक्त चालू करा. चालेल. हॅलो. हा, येतोय आवाज. मॅडम मला असं विचारायचं होतं की मला सध्या काही आपले व्यायाम करताना ना माझ्या मानेच्या ह्या म्हणजे मला सर्वायकलचा प्रॉब्लेम आहे. तर थोडं स्वेलिंग आल्यासारखं झालं म्हणजे थोडस. तर ते म्हणजे आपलं बॉडी खूप दिवसाने अशी स्ट्रेच होत असते म्हणून असं होतं की काय हे मला विचारायचं होतं. ओके. तुमच्या गोळ्या वगैरे चालू आहेत का सर्वायकलच्या? हो हो हो. हा. मग जर सर्वायकलचा त्रास असेल ना तर शक्यतो मान पुढे नेणारी आसनं किंवा फॉरवर्ड बेंडिंगची आसनं ही टाळायची असतात. कारण की तिथे जर तुम्हाला एक्स्ट्रा प्रेशर आलं ना की मग ते स्वेलिंग वगैरे होतं. असं होतं. ओके ओके. हा. आणि दुसरा माझा प्रश्न आहे की आपण आता सराव करण्यासाठी असं रोजचं असं एखादं पॅकेज टाईप की ज्याने सर्व पूर्ण बॉडीला एकाच शॉर्ट मध्ये बाबा एक ठराविक 5 व्यायाम केल्यानंतर पूर्ण आपलं दिवसभराचं एक्सरसाइज होऊन जाईल म्हणजे साधारण असं आपण करू शकतो का एक 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 असं घेऊन. हो, तुम्ही करू शकता. पण आता तुमचा तो जो तुम्ही म्हणता ना तुम्हाला सर्वायकलचा त्रास आहे तर हा. तुम्हाला जी फॉरवर्ड बेंडिंगची आसनं आहेत ती पूर्णपणे टाळायची आहे. कारण की तुमचा ओके ओके. तुमच्या मानेच्या मणक्यावर पाठीच्या मणक्यावर जर तो प्रेशर आला ना तर तुम्हाला ते सहन हा करणं. थोडस माकड हाडाला पण मला थोडस स्ट्रेच हो. झाल्यानंतर थोडस हा. प्रॉब्लेम झाला. हा. कारण की तुम्हाला तो त्रास आहे ना म्हणून. त्यामुळे मग हा. तुम्ही फॉरवर्ड बेंडची आसनं करायचीच नाहीयेत. तुम्हाला शक्यतो हलकासा बॅकवर्ड बेंड वाली आसनं बघू शकता. जसं आपण ओके आसन पाहिलं होतं म्हणजे इथे आपण फक्त पाठीच्या मणक्याला थोडस एक बॅकवर्ड बेंड देतो. ते तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर भुजंग आसन जे आहे जे आपण पोटावर पडून करतो
ते तुम्ही हा. करू शकता. ते पण तुम्हाला सुलभ करायचंय, म्हणजे कोपरापासून तळव्यापर्यंतचा हात जमिनीवर असेल आणि ओके. हलकासा बॅकवर्ड बेंड. तुम्हाला बॅकवर्ड बेंडची जी आसनं आहेत तीच तुम्हाला करता येतील. तुम्हाला जास्त फॉरवर्ड बेंड करणं शक्य नाही, कारण की जिथे तिथे दुखापत आहे म्हणून. तर अशा मग प्रकारे तुम्ही करू शकता. जर सूर्यनमस्कार तुम्हाला घालता येत असतील, जर काही त्रास होत ते नसेल, मला घालता आले, पण मी म्हणजे मी यथाशक्त प्रयत्न केला. पण थोड्या वेळाने म्हणजे ऑफिसला गेल्यानंतर ना, मला थोडं बसायच्या सीटच्या जागेवर थोडस खुपल्यासारखं जरासं असं जाणवलं मला 2-3 दिवस. हा. म्हणून मी म्हटलं की त्याने असू शकतं का असं. हो, कारण की आपल्याला पाठीच्या मणक्याच्या त्रासवाल्यांना खूप इश्यू होतो जेव्हा आपण आसनं करतो त्यावेळेला. कारण की आपला सगळा भार जो आहे तो पाठीच्या मणक्यावर असतो म्हणून. म्हणून तुम्ही करताना अगदी सावकाश करा. थोडीशी लुजनिंग एक्सरसाइज ज्या आहेत त्या जास्त करा. म्हणजे आपले पोटं मोकळी होणं, या सगळ्या गोष्टी. आणि ओके. जसजसं तुम्हाला त्रास कमी होईल, म्हणजे अ, शक्यतो तरी मी तुम्हाला बोलले ना, फॉरवर्ड बेंड करूच नका. आणि सर्वायकलचं हा. पण जेव्हा आपण रोटेशन करतो, म्हणजे आपल्या सॉरी, हा. मानेचं पण जेव्हा रोटेशन करतो, तेव्हा पण तुम्हाला मान पुढे घेऊन रोटेशन करायचं नाहीये. तुम्ही एक तर नाही. उजवीकडे ओके. डावीकडे घेऊ शकता आणि वर घेऊ शकता. तुम्हाला खाली अनुवटी घ्यायची नाहीये. म्हणजे ह्या गोष्टी आहेत ना, ह्या थोड्याशा तुम्ही करू शकता. ओके. ओके. त्या ओके. प्रकारे तुम्ही करू शकता. थँक्यू. हो. आणि थँक्यू. प्राणायाम करा. प्राणायाम करू हो, शकते. बरोबर. हे कोणाचा तर एक मेसेज आहे. ओके. योगची माहिती म्हणजे नक्की तुम्हाला काय हवंय ते जरा मला सांगाल का? ज्यांना हार्ट डिसीज आहे ना, तर त्यांना त्यांना सुद्धा मी सेम सांगेन की जी पुढे झुकणारी आसनं आहेत ती करायची नाहीयेत. ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी सुद्धा, कारण की रक्तप्रवाह हा आपल्या हृदयाच्या दिशेने होतो जेव्हा आपण पुढे जेव्हा झुकून आसनं करतो त्यावेळेला. त्यांनी शक्यतो प्राणायाम करावा, शवासन करावं, म्हणजे तुमचं मन जेवढं शांत राहील तेवढं तुमच्या हृदयाला सुद्धा एक शांती मिळू शकते, असं मी म्हणेन. त्यामुळे हार्ट डिसीजवाल्यांनी सूर्यनमस्कार सुद्धा त्यांना वर्ज्य आहेत, कारण की श्वासाची गती वाढते. ज्या आसनांमध्ये आपल्याला जास्त एनर्जी लागते, श्वासाची गती वाढते, हृदयाची गती वाढते, ती आसनं करणं टाळायचं आहे. मला असं वाटतं मी प्रत्येक वर्गामध्ये आपल्याला सांगत होते की कोणी कुठलं आसन करू नये. हो, ज्यांना हो, हो. हार्टचा प्रॉब्लेम आहे किंवा पाठीच्या मणक्याची दुखणी आहेत, त्यांनी कशा प्रकारे कुठली आसनं करावी हे सांगत होते. कसं होतं, जेव्हा आपल्याला तो आजार झाला ना, तर त्याच्यानंतर जर आपण तिथे काही करायला लागलो तर मग आपल्याला तिथे त्रास होतो. म्हणून थोडंसं यथाशक्ती प्रयत्न करावा. पण नक्कीच आपल्याला ही एक सप्लिमेंटरी साधन आहे. म्हणजे तुम्हाला तुमचे उपचार चालू ठेवायचे आहेत. पण त्याचबरोबर तुमचं मन सुद्धा खंबीर होण्यासाठी, ते तेवढंच ताकदवान होण्यासाठी हा आपण एक योग साधनेचा एक उपाय असतो, जो सप्लिमेंटरी आहे. म्हणजे तो आपण करत असतो. म्हणजे तुम्हाला दोन्ही गोष्टी ह्या चालू ठेवायच्याच आहेत. ज्यांना योगबद्दल माहिती आहे, मी आज एक मेसेज टाकते. त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण योग साधनेची माहिती मिळेल. अष्टांग योग काय आहे त्याची सुद्धा मी तुम्हाला माहिती आहे, ते मी तुम्हाला आज ग्रुपवरती पाठवते. आणि सर तुम्हाला लिंक तर पाठवतीलच आपल्या या संपूर्ण वर्गाच्या पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंतच्या. आणि तुमचे सर्टिफिकेट सुद्धा तुमच्या ग्रुपवरती पाठवले जातील. त्यामुळे ग्रुप सध्या तरी लगेच लेफ्ट करू नका. सर्टिफिकेट मिळाल्यावरतीच ग्रुप लेफ्ट करा, म्हणजे तुम्हाला तुमचं लिंक आणि सर्टिफिकेट भेटतील. ठीक आहे. धन्यवाद सगळ्यांना. शुभ दीपावली. आणि शुभ दीपावली. हो, असेच योग करा आणि निरोगी राहा असंच मी म्हणेन. हरिओम. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपला हा या महिन्याचा वर्ग पूर्ण होतोय. 4 तारखेपासून नवीन बॅच सुरू होतीये. ठीक आहे, भेटूया आपण. हरिओम. मीटिंग एंड करते.